नमस्कार मंडळी, हे पहा माझे लेकरं सकाळी पाठ आलेत. सकाळी झालं मित्रांनो मुंबई रिटर्न. यायचा इंटरव्ह्यू आता तिचा माझ्या बाईचा पेपर होता. आले दुपारी आलो आम्ही इकडं. आणि हे पहा दादाने आज काय व्यवस्थित केलं इथं. आता इथं टाकायचं आहे मुरू वट्टा बांधून वट्टा बांधायचं आहे. हे बघा इतकी छान हे केली भिंत ते बांधली. आता इथं मुरुम टाकून प्लेन करायचं आहे आणि धुणं धुवायला पहा किती भारी केलं. हे पहा सगळं सिमेंटनी व्यवस्थित करून घेतलंय आणि त्याच्यावर याच्यावर आता पाय छापणार आहे. छापू का त्याच्यावर हे चोपडा कुठे चोपडा हा येऊ दे थांबे मला व्हिडिओ पाहिले हे धर ना चोपडा करायचं आहे. तर याच्यावर ना रेषा मारायच्या आहे. हे पहा ह्या अशा हे बघा अशा रेषा मारायचे म्हणजे याच्यावरून सटकणार नाही. कारण की हे कायम पाणी राहील ना इथं तर हे शेवाळल्या जाईल. हे बघा हे व्यवस्थित झालंय. आई मम्मी मला पाय छापू का तिथं? नको पाय नका छापू. तर हे पहा मी अशा रेषा मारल्या तर आणि हे बघा असं वट्टा बांधलाय. आणि ही मॅडम हिचा हरवला फोन अशी चालती तर त्या ह्या सनकोट मध्ये फोन ठेवला पडणार नाही का? मग कस काय पडला इथंच असन शोध मग तू. आम्ही सांगतो तिला फोन नाही म्हणून आणि ती म्हणती नाही ना. हे पा हा शोध तिला पावदी खिशे पावदी तिला खोटच वाटत आहे. हा हे पा तिचा फोन हरवलाय ना असं ती पायल तूच सांग बरं. पाय आता मी लपून ठेवी. हा पायल तुझ्या भाषेत सांग तिला खरं सांगते. हा जाय आणि सकाळी मला माहिती आहे का तू मागं बसले का मी मागं बसलो माझं तर जीवच गेला. पण तू खाली उतरली आणि कुठं होता फोन? सनकोट मध्येच होता. आणि मग कसं काय म्हणते धम्याकडे होता? ते आता काय म्हणते धम्याकडे होता आणि आता म्हणते सनकोट मध्ये अरे बाकी पंचायती नको करू आता. पण तिथं पडला म्हणजे काय तो ध्यान होतं का? ध्यान होतं मग कुठं ध्यान होतं? कसं काय पडला जीव? पडला तिथं उतरलं नाही का तुला मी? मग कुठून पडला जीव? खाली करून तिला उतरली आणि हातातून पडत आहे. मग पुढे घेतल्याबरोबर म्हणलं पाहिजे असं सहज वरून पडला गाडी खड्ड्या बिड्ड्या ती उर्मी अशीच केली नाही जर दादा नसते पुढे ढळून द्या आम्ही आले लगेच तात्काळ घ्यायचा असता ना तर लगेच 10,000 ते 15,000 रुपये लागलेच असते ना. एवढं बी हे नको आहे ना. घेतला असं काय उपयोग झाला असं 20,000 रुपये टोला होता का ऐका माझ्या जीवनात ऐका आता साडी पाहिजे मी एका शब्द सांग. माझ्या जीवनात ऐका ना मी लहानपणापासून मला जसं कळायला लागलं ना दुसरी तिसऱ्या शाळेत तर माझ्याकडून आयुष्यात कोणाची मी नुकसान नाही केली माझी बी नाही झाली. माझी मंडळी बी तशी मी बी तशी एवढं लक्षपूर्वक का आम्हाला कधी हातच करणार आणि कधी चहा मागणार का नाही? आम्ही कुठे देतो
सहा खुशीने 10,000 तुझे वाचवले, 15,000 वाचवले, तर सहा खुशीने 1,000 रुपये ती दादाला आता. आहे का नाही? ते त्याचे पाकिट आहे. वस्तू जर आपल्या जर लक्षात हे पा मॅडमने दिले दादाला 500 रुपये, अजून 500 रुपये बाकी आहे. 500 रुपये घ्यायच्या. हा सहा खुशीने माझे घेतले का? बंडलची पाहिजे ना. थांब येतं दूध पित हे एक आहे. आणि बनी संग खेळत आणि त्याच्या समोर जाऊन दूध पिते, त्याला एक गोड द्या. तर मॅडमचा हरवला होता फोन. मॅडमला कसा एक्सपिरियन्स आलं सांग बरं 2 शब्दात. बरं झालं दादाला हा ना आम्हाला तर लय मज्जा आली. फोन हरवला होता. हा ना तू आता फोन घातला मग तुला सांगते मज्जा आली. फोन हरवला तुम्ही आणि कुत्रे सगळं कामकाज बंद पडलं. हरला होता का लगेच उद्या नवीन फोन मज्जा आली. हा ना म्हणजे लय मज्जा आली. तर मित्रांनो फोन हरवला, जर फोन सापडला नसता तर 15-20 हजाराचा चुना लागला असता. लय टेन्शन आलं पण आता उद्याचं काय करा. आणि आता फोन सापडलाय तर 500 रुपयाचा चुना वाचलाय फोन सापडलाय. आता 10-15 हजाराची नुकसान का 500 रुपये गेलेले ते सापड दादा आले म्हणे बाई फोन कोणाचा आहे पाय बरं. पण मला दादा म्हणे तिथंच असं एखाद दिवस. मग मी दादा तिथं उभं राहिले का पाऊस लगेच सुरू झाला. मी फोन पाहते दादा फोन लावायला आणि मी म्हणते फोन कुठं आहे फोन कुठं आहे. आणि मग मी पुढं आले आणि मग दादा दिसले. अहो दादा पाऊस आलाय म्हटलं. हा दादा म्हणे ती म्हणत होती बाई फोन काय म्हणत होती काय नो. तर मी म्हणणार होतो का हिच्याकडे फोन आहे का नाही का, तुझ्याकडे फोन आहे का. नाही ना मग कुठे घेऊन हा रानात गेले गवत काढायला तिकडे पाहायला गेले. म्हणलं गेले असं तर गवत सगळं गेलं असं. फोन कधीच वर अगं चैनीचा नाही पण वरती ठेवायची काही गरज नाही. मला एवढं कळत. त्या दिवशी मोरणी संकटमुळेच खाली पडली. तिलाच पडली ना ती. आता किती लोकांना सांगा होता नवीन फोन हाताला पटकन आलं बरं झालं बाई. मी म्हणलं तुला घेतलाय अच्छा म्हातारीची गडबड नसते ती कोणी काय पहिले. आणि मग मला वाटलं काय ए जाऊ दे मला त्या कळलं पाहिजे. गोणीमुळं तू 10-15 हजाराचं नुकसान वाचवलंय. आज दादामुळं झालं. दादामुळं नाही झालं. दादामुळं जरी झालं दादामुळेच फोन भेटला. नाही दिलं दादाच्या मग आता ते दादा म्हणजे पटकन कोणी काढ मग मला वाटलं अगं पटकन गोणी काढी म्हणून तो फोन सापडा. काय बाई हा जर पटकन नसती काढी ना तू म्हणली असती पाऊस चालू आहे थांबा. तवर मग तर तवर कोणी सरमालच्या बाईने फोन घेतला. हा ना बाई ती म्हणे मोरणी गेली ना 700 रुपयाची पोरीची. दादामुळं सापडला मॅडमचा फोन. म्हणजे अजून किती घ्यायची इथं 500 का? 500 बरं झालं वरच्या वीस तरी मिटला. तिला मागितलं म्हणते 500 आहेत माझ्या खात्यात. 500च होते ना याच्यात बडोद्यात. होते ना बचत गटाचे पैसे दिले तुम्हाला तिथे देऊन टाका उद्या नको आपल्याला. नाही तर कुठून द्यायचे. अरे तुमच्या त्या अरे, याच्यामुळं जाऊ दे आता देणं काही घेणं देऊ पण आता का लय मोठी झाली आणि मग तात्काळ 15 ते 20 हजार रुपये घालावं लागले असे. आणि शाळेचं काम सगळं त्याच्यातच आहे ना. तेच टेन्शन आलं मला. मग आता ही उतरती म्हणजे उतरता म्हणे तिथे का इथं खाली टुरकून उडेल फोन वाजला नाही का तुला. धावपळ नाही चिकार होता त्याच्यावर कवर आहे ना त्याच्यावर कसं झालंय ना. पाल थापाल राहणार तो. हम्म अरे पण मी तरी म्हणलं मी आता असे किती कवर दिसेल मला रोडनं मी दुर्लक्ष करतो मला असं कवर पण नाही म्हणलं खाती कोण कवर म्हणून मागं गाडी घेतली मी इथून दरवाजी इतकी आणि मग स्टँड लावलं आणि मग मी स्टँड लावलं म्हणजे मी किती काय असा बोजा नव्हता नाही तर बोजा असता दादा सरळ आले बोजा कमी होता म्हणून दादा थांबले. माझं असं अचानक डोकं दुखायला लागलं. मला आता सिमरनकडे जाय फोन लाव दादा
आणि एकाचा नंबर पाणी फक्त दादाचाच. मला आता काय खरं नाही गाड्या. आणि फोन लागला टंगरीच्या इथं एकदा लावा लागला वाटलं. आणि नंतर स्विच ऑफ. मग आम्ही स्विच ऑफ केला. म्हणलं मग मला आठवलं चव्हाणाची इथं 2 माणसं थांबले होते, काळे बेंद्रेच होते आणि इकडे खिशात मोबाईल होता असं मला जाणवलं. म्हणलं काय सांगू, शेजारीच होता, उचलला काय. दादाच्या सतर्कतेमुळे मॅडमचं नुकसान होण्यापासून वाचलं. तर हे पहा, आमच्या दादांचे डोळे आणि दादांची बुद्धी एवढी तेज आहे का मॅडमचं 10 ते 15 ते 20 हजाराचं नुकसान वाचवलंय दादानी. त्याच्यामुळं तुम्ही पण स्वतःच्या वस्तू नीटनेटक्या ठेवत जा. हा, संकट मधूनच पाडलं पाहिजे. आता आपल्या माणसाला सापडलं म्हणून चांगलं झालं. जर दुसऱ्यांना सापडलं असतं तर दिलं नसतं. तर दिसतोय त्याच्यामुळं काळजी घ्या आणि आमचा व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद.